हरि ओम. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम सच्चिदानंद सद्गुरु श्रीदेवनाथाय नमः. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. कानिफा प्रबुद्ध नारायण नाथपंथी कापालिका ब्रह्मचर्य तुझा ठेवा सिद्धनाथा कानिफा. ग्रंथकर्ता योगीराजा मंत्रसिद्ध गुरुसेवका भक्त तुझा रक्षणाथा कुर्या सदा मंगलम शिवमंगलम गुरुमंगलम. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. गोरक्ष जालंधर शर्पणाक्ष अडबंग कानिफा मच्छिंद्राद्या चौरंग रेवणक भर्तृ संज्ञा भूम्या बभूर्व नवनाथ सिद्धा. तर भक्तजन हो, कानिफनाथांबद्दल काय सांगावं. ज्यांचा जन्म कानिफनाथांचा जो जन्म आहे तो हत्तीच्या कानातनं झालेला, ही जी एक लोककथा आपल्याला कथा ऐकतो. तर कानिफनाथ महाराज हे सर्व नवनाथांमधले एक प्रबुद्ध नारायण असे होते. म्हणजे अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेले आणि अतिशय बुद्धिमत्तेचं उच्च कोटीचे ज्ञान ज्यांच्याकडे आलेले असे कानिफनाथ महाराज होते. आणि या कानिफनाथांना जसं आपण म्हणतो की गणपतीचे कान सुद्धा खूप लांब होते, मोठे होते, तसंच कानिफनाथांचे सुद्धा हत्तीच्या कानातनं रूप ते जन्म पावले, म्हणजे जन्म झाला याचा अर्थ असा एक प्रकारे ते आध्यात्मिकदृष्ट्या त्यांची बुद्ध्यांक IQ आपण ज्याला म्हणू तो प्रचंड होता. म्हणून त्यांच्याकडनं हजारो हजारो काव्य रचली गेली आणि त्या काव्य रचता रचता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सिद्धी दिल्या, वेगवेगळे यंत्र तंत्र मंत्र दिले, अनेक काव्य रचली आणि ह्या काव्यांच्या रूपातनं त्यांनी वेगवेगळ्या तत्कालीन ज्या वेगवेगळ्या तांत्रिक मांत्रिक होते यांच्यावर विजय प्राप्त केला, वेगवेगळ्या साधना केल्या आणि ह्या साधनेच्या रूपातनं कानिफनाथांनी आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी विविध मंत्र दिले. सच्चिदानंद सद्गुरू देवनाथ माऊली यांच्या कृपाआशीर्वादानेच आपल्याला असे अनेक मंत्र मिळालेले आहेत. देवनाथ महाराजांनी स्वतः मढीला अनेक वेळा सिद्धावस्था आल्यावर सुद्धा कानिफनाथांकडनं खूप मोठ्या मोठ्या कार्य त्यांच्याकडनं देवनाथ महाराजांकडनं करून घेतलं. मुळात देवनाथ महाराजांनी कानिफनाथांची जी समाधी आहे ती सुद्धा इस्लामिक आक्रमणामध्ये जी लुप्त होत होती किंवा कुठे ना कुठे तिचं वेगळं रूप तिला समाधीचं रूप न देता पीर पैगंबराचं रूप दिलं होतं. ते कुठेतरी कानिफनाथांचं कार्य जे अपेक्षित होतं ते देवनाथ महाराजांनी केलं. तर असे कानिफनाथ यांची रंगपंचमीची यात्रा आता आपल्याला तोंडावर आलेली आणि तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रातनं नव्हतं भारतभरातनं 18 पगड जातीचे 12 बलुतेदार वेगवेगळ्या समाजातली लोक आपल्या कुलदेवताच्या दर्शनाला येणार आहेत. आणि हे कानिफनाथांचं दर्शन आपल्याला सुखरूप व्हावं यासाठी तेथील प्रशासनाने कानिफनाथ गडावरचं जे विश्वस्त मंडळी यांनी खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केली. आपल्या मठातर्फे सद्गुरू देवनाथ महाराजांचा जो आश्रम आहे त्या आश्रमात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण व्यवस्था करतो. आपली सर्व विश्वस्त मंडळी त्या कार्यामध्ये लागलेली असतात. तर माझं प्रत्येक भक्तगणाला विनंती आहे की तुम्ही न चुकता कानिफनाथांच्या दर्शनाला या यात्रेला नक्की या, कानिफनाथांचं दर्शन घ्या. कानिफनाथांच्या समाधीच्या दर्शनाने जी पुढचे म्हणजे आता जी पंचमीपासून फाल्गुन वद्य पंचमी जी म्हणतो आपण, त्याला आपल्याला रंगपंचमी म्हणतो, त्या रंगपंचमीपासून ते मुख्यत्वे तुमच्या गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा चालू असते. त्यानंतर तिकडे पैठणला सुद्धा जसं एकनाथ महाराजांच्या षष्ठीचा कार्यक्रम असतो तसं मच्छिंद्रनाथांचं मायंबाला सुद्धा तिकडे समाधीचं स्थान असं हा पूर्ण कालावधी जो आहे तो पूर्ण नाथपंथांनी जो नाथांच्या विविध समाध्यांनी जो भारावून गेलेला आणि भरलेला आणि जिथे नाथपंथ कणाकणात आहे अशा अहिल्यानगर जिल्ह्यामधलं ही जी एक महत्त्वाची स्थान आहेत. पण तिकडे आपण महाराष्ट्रातले खूप नशीबवान आहोत की आपण इकडे जवळच्या जवळ इकडे मुंबई ठाणे पुणे नाशिक सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर कुठूनही जिथून आपण येऊ शकतो तिकडून आपण तिकडे आलं पाहिजे, नाथांच्या सेवेमध्ये झालं पाहिजे, आपल्या कुळाचार तिकडे केला पाहिजे. कानिफनाथांचं जे मुख्य अपेक्षा आहे त्यांना की त्यांनी तिकडे समाधी घेतलेली म्हणजे काय तर निरंजनावस्थेत गेलेले आहेत. तर कानिफनाथांना जे अपेक्षित आहे की साधना केली पाहिजे, नाथ कार्य केलं पाहिजे, नाथांचा प्रचार केला पाहिजे, तो तुमच्या माझ्याकडनं प्रत्येकाकडनं घडो, आपल्या सर्वांकडनं घडो. आणि ह्या प्रचारामुळे या कार्यामुळे जसं कानिफनाथ एक ज्वलंत आणि निरंजनावस्थेत असलेले नाथजी आहेत त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेमुळे भक्तीमुळे त्यांचं दिवसेंदिवसचे कार्य आणि प्रभाव आहे तो वाढत जातो आणि ह्यामुळेच आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी चैतन्य कानिफनाथ महाराज हे पॉवर हाऊस म्हणून आपल्यासाठी सगळ्यांसाठी तिकडे बसलेले आहेत. तर आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने कानिफनाथांच्या दर्शनासाठी येऊया. जय गुरुदेव. आदेश आदेश आदेश.